नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. दुपारी 3 वाजता ज्या उमेदवारांनी कार्यालयाच्या आत प्रवेश केला त्यातील काही उमेदवारांचे अर्ज वेळेचे कारण देत नाकारण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी ठाम भूमिका तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी घेतल्याने तहसील कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र या घटनेच्या निमित्ताने तहसील कार्यालयातील मूलभूत सोयीसुविधांच्या अभावांचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात संबंधित शिष्टमंडळाने तहसीलदार बेल्हेकर यांची भेट घेतली असता अर्ज भरण्याची अधिकृत मुदत संपल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. दरम्यान शिष्टमंडळाने सादर केलेल्या लेखी अर्जाला पोच देण्याची मागणी केली असता सध्या कार्यालयाची आवक-जावक प्रक्रिया बंद असल्याचे कारण पुढे करण्यात आले. उद्या सकाळी कार्यालयीन वेळेत येऊन पोच घ्यावी असे निर्देश देण्यात आले. या चर्चेनंतर बहुतांश नागरिक तेथून निघून गेले. मात्र कोरोची येथील सतीश माने यांनी आक्रमक भूमिका घेत अर्जाची पोच मिळेपर्यंत किंवा वेळेत येऊनही न स्वीकारलेला अर्ज स्वीकारेपर्यंत येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका घेत तहसील कार्यालयात ठाण मांडले. या घटनेदरम्यान तहसील कार्यालयातील परिस्थितीबाबत पत्रकार व उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तहसीलदार बेल्हेकर यांच्या संयमी व सकारात्मक स्वभावामुळे अनेक तक्रारी उघडपणे समोर येत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मात्र याच संयमाचा गैरफायदा घेत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. पत्रकारांना प्रवेश नाकारणे संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. सध्या तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. बसण्यासाठी अपुरी बैठक व्यवस्था आहे. तसेच अग्निशामक बंबाची वैधता तब्बल 5 वर्षापूर्वीच संपलेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार व उमेदवार कार्यालयात उपस्थित असताना अशा त्रुटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. नियम, शिस्त आणि प्रशासनाचा धाक यांचा आग्रह धरताना कर्तव्याचे पालनही झाले पाहिजे. नियम फक्त जनतेलाच आहेत का? कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का? असा प्रश्न नागरिकांच्यातून विचारला जाऊ लागला आहे. त्याचवेळी कार्यालयीन सोयीसुविधांची जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. तहसीलदार बेल्हेकर यांच्या उपस्थितीमुळे वातावरण सध्या संयमित असले तरी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कामकाजावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याची जोरदार मागणी होत आहे. नियमांचे पालन आवश्यकच आहे, मात्र प्रशासनाची जबाबदारी आणि कर्तव्य तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा संयमाची ही शांतता उद्या तीव्र असंतोषात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रशासन नियमाचा अतिरेक करून लोकशाहीवर घाला घालत असल्याचे चित्र दिसत असून भविष्यात याचा स्फोट झाल्यास हे प्रशासनाला सोसणारे नाही. शिवसिद्ध न्यूजसाठी हातकणंगलेहून योगेश पांडव. मी शहाजी रामराव शीख, राहणार गुंडकी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष. आज या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बरोबर आम्ही 2:30 वाजता आलो आणि अर्जाची छाननी करून आम्हाला साहेबांनी टोकन दिलं. टोकन दिल्यानंतर काही त्यावेळेला अडचणी आहेत त्या आम्ही पाहण्यासाठी बाहेर आम्ही आल्यानंतर 7:30 पासून आम्ही साहेबांची वाट बघितली की आता आम्हाला आत बोलवतील. कारण आम्हाला ज्या वेळेला आम्ही विचारेल त्या वेळेला आतली लोक संपल्यानंतरच आपल्याला बाहेरच्यांचा विचार केला जाईल. परंतु 7:30 वाजता माननीय शिंदेसाहेब आलेत आणि त्यांनी सांगितले की आम्हाला तसं काही करता येणार नाही. तर त्यांना आम्ही पटवून दिलं की आम्ही बरोबर 2:30च्या दरम्यान, कोण 1:30च्या दरम्यान, कोण 1च्या दरम्यान आपल्या गेटच्या आत ऑफिसमध्ये CC कॅमेरा आहेत. त्या CC कॅमेऱ्यामध्ये बघा आम्ही अर्जाची छाननी घेत आहे, कोण पावत्या करत आहेत आणि कोण बिल्ल घेऊन आपल्या दुरुस्ती करत आहेत. परंतु त्यानंतर साहेबांनी सरळ सांगितलं की याच्यावर मी काही आता अर्ज स्वीकारू शकत नाही. मग आपले हातकणंगलेचे पोलीस स्टेशनचे PI मोहम्मद साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आम्हाला सर्वांना आम्ही त्यांना विनंती केली की साहेब जरासं आमची रिक्वेस्ट आहे, फक्त 7च महिलांचा अर्ज राहिल्यात आणि ते तुम्ही घ्यावं, महिलांच्या अन्याय होऊ नये, लोकशाही वाचावी अशी मी त्यांना आम्ही विनंती केली.
केल्यानंतर त्या साहेबांनी मोहम्मद साहेबांनी आमच्या लेडीजांनी एका वळीमध्ये उभा राहून की तुमचा अर्ज स्वीकारला जाईल असं म्हणून आम्हाला ज्यावेळेला बाहेर काढलं आणि आता आम्ही पाहतो तर आमच्या महिला भगिनी असतील त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या त्यांना सुद्धा बाहेर काढलं. म्हणजे ही खरंच शासनाने आमची फसवणूक या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टोकन घेतलं वर जिथं कबनुरांचा फॉर्म भरायचा आहे कबनूर काठी साहेब. तिथं मी गेलेलो काय हे फॉर्म जमा कराय मला तिने पावती पण करून द्यायची तोपर्यंत किती मी काय तुम्हाला झालं? हेच सांगतो टोकन आम्ही कुणाला दिलेले आहे. ऐका फॉर्म असू द्या. तुम्ही आतमध्ये आला नव्हता फॉर्म घेऊन म्हणून अडचण होती. तुम्ही फक्त ऐका माझं. तुम्ही टोकन घेऊन आत आला साहेब आम्हाला रिक्वेस्ट आहे की 7 लोक आहेत. हे बघा, 7 आहेत साहेब. लोकशाही साहेब. तुमची रिक्वेस्ट बरोबर आहे. आम्ही 3 वाजून 5 मिनिटापर्यंत आम्ही आतमध्ये फॉर्म घेऊ. सगळं सीसीटीव्ही नाही. मी स्वतः दारात होतो. तुम्ही कुणी सांगायची गरज नाही. तुम्ही कुणी मला सांगायची गरज नाही. मी स्वतः दारात मुलगी बघा माझी किती वेळा आली होती. तुम्ही रेकॉर्डिंग का करताय? इकडे या. इकडे द्या मोबाईलला इकडे. नमस्कार, मी सतीश प्रकाश माने, राहणार पोरोची. मी कबनूर पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल करायसाठी आलो होतो इथं. निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगले यांच्याकडे. तर 2:30 वाजता 2:30 पावणे 3च्या दरम्यान मी आत आलो होतो. आत आल्यानंतर माझा अर्ज छाननी केला. अर्ज छाननी केल्यानंतर साहेबांनी सांगितलं की 3चं टायमिंग संपत आले आणि तुम्ही टोकन घ्या. तर टोकन घ्यायला मी खाली गेलो. टोकन घेऊन मी आल्यानंतर मला एका रूममध्ये बसायला सांगितलं आम्हाला सगळ्यांना आणि त्याच्यानंतर बाकीच्यांना आत घेतलं होतं. त्यांचं घेतल्यानंतर आमचा अर्ज स्वीकारला जाईल असं सांगण्यात आलं. रात्रीचे 7:30 वाजेपर्यंत आम्हाला हेच सांगण्यात आलं होतं आणि रात्री 7:30 वाजता अचानक ते आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की तुम्ही 3 नंतर आलाय. जर गेट 3ला बंद होत असेल, आम्ही अगोदर येऊन आमच्या अर्जाची छाननी झाली असेल आणि अर्जाची छाननी झाल्यानंतरही टोकन दिल्यानंतरही मग आम्ही लेट कसं होईल ह्याचा हा एक प्रश्न मला पडलेला आहे इथं. आणि साहेबांनी 7:30 नंतर आम्हाला सांगितलं की तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि जोपर्यंत या अन्यायावरती आमचा फॉर्म स्वीकारला जात नाही तोपर्यंत मी रात्रभर इथंच बसणार आहे. थंडी आहे, थंडीच्या दिवसातही मी इथंच बसणार आहे. अजून माझ्या जेवणाची व्यवस्था किंवा काही झालेली नाही. काय जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार आहे.